मित्रांनो नमस्कार. 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 चांगलं जेवण झाल्याचं लक्षण आणि जागे आहात. माझ्याबरोबर आहात, बरोबर आहे ना? कारण तुम्ही माझ्या बरोबर नसाल तर पुढचा तासभर माझ्याबरोबर चालणार नाही. तुम्ही बसल्या बसल्या चालायचं आहे, विषयाला घेऊन पुढे चालायचं आहे, बरोबर ना? अजून जागा व्हायचं आहे. उठा, उठल्या बसल्या म्हणजे तुम्ही आहे त्या ठिकाणीच उभे राहा आणि माझ्या बरोबर मी सांगतो त्याप्रमाणे कराल. मी काय करतोय बघा. हां, ऐका. 1 2 शब्द बोलत नाही, म्हणजे शब्द बोलायचे पण नाही आहेत. माझ्या बरोबर करा आणि पुढं माझ्या बरोबरच चालाल. ओके, बस. आता सगळेजण माझ्या बरोबर आहात, बरोबर आहे ना? तुम्ही आता कृतीतनं पण दाखवलं की तुम्ही माझ्या बरोबर आहात. मित्रांनो, आपली मातृभाषा कोणती? सगळ्यांची मराठी. तर मराठी ही आपली मातृभाषा आहे, तर आपल्याला मराठी आलं पाहिजे. येतं का? नक्की बघूया. आपण बघायला पाहिजे ना, येतंय तर बघायला पाहिजे कसं येतंय, किती येतंय ते. तर काही जास्त मी काही तुम्हाला त्रास देणार नाही आहे, तुमचा जास्त वेळ घेणार नाही, तुम्हाला बोर तर नक्कीच नाही करणार. ठीक आहे. काही गोष्टी आपण साध्या सुध्या सोप्या भाषेत तुमच्या वयाला पचतील, रुचतील, झेपतील इतक्याच गोष्टी घेऊ. फार काही आपण खूप खोलात, खूप अवघड ह्याच्यात जाणार नाही आपण. पण सोपं सोपं आपल्याला समजलं पाहिजे, त्यातला साधेपणा लक्षात आला पाहिजे आणि त्यातला वैज्ञानिक अंग जे आहे ना ते जर समजलं. उच्चार करताना, बोलताना, म्हणताना आत काय घडतं ओठांच्या आत ते पण जर माहिती झालं, कदाचित होणाऱ्या चुका आपल्याला टाळता येतील किंवा दुरुस्त करता येऊ शकतील. या दृष्टीनं आपला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ओके. 14 खडी कोण शिकले? शब्द ऐकलाय का तुम्ही? शब्द ऐकला का? मी 12 खडी म्हटलेलं नाही, 14 खडी शब्द ऐकलाय का कुणी? व्हेरी गुड. ऐकला असेल तर चांगली गोष्ट आहे. त्या 12 खडीमध्ये काय काय आहे? तुम्ही 12 खडी म्हणजे आपल्याला पुस्तकं मिळतात त्यात 12 खडीच लिहिलेलं असतं, पण मुळात आता 2009 पासून ती 14 खडी झालेली आहे. यथावकाश आपण ते डिटेलमध्ये बघूच. मुळात भाषा ही कुठल्या माध्यमातून व्यक्त होते? कुठल्या माध्यमातून व्यक्त होते? माध्यम मराठी नाही. बोलणं हे माध्यम आहे, लिहिणं हे माध्यम आहे, बरोबर आहे? लिहिण्याच्या, बोलण्याच्या माध्यमातून भाषा व्यक्त होते. भाषा कशाला म्हणायचं? तर भाषा त्याला म्हणायचं की ज्या माध्यमातून आपण आपले विचार, आपल्या भावना, आपल्या संकल्पना, आपल्या आयडिया, आपल्याला जे दुसऱ्याला पोचवायचं आहे ते व्यक्त करू शकतो, त्या माध्यमाला आपण भाषा म्हणतो. भाषेसाठी आवश्यक काय असतं? म्हणजे संवाद व्हायचा असेल तर ती भाषा दोघांनाही अवगत असावी लागते. मला कानडी येते आणि तुम्हाला मराठी येते, अशा अवस्थेत मी कानडीतून बोललो, तुम्हाला ते कानडी कळणार आहे का? जर कानडी तुम्हाला माहिती नसेल तर नाही कळणार. मला मराठी येत नाही आणि तुम्ही मराठी बोलताय आणि तुम्ही सगळं मराठी खूप काय बोलताय आणि मला काहीच कळत नाही, अशा अवस्था. भाषा दोघांनाही समजावी लागते. मग आता भाषेसाठी शब्द आवश्यक असतात असं आहे का? मग भाषेसाठी शब्द आवश्यक असतात का? पण फक्त शब्दांनी भाषा व्यक्त होते असंही नाही. बघा, हा मी काय म्हटलो कळलं का तुम्हाला? कळलं का? तुला कळलं मी काय केलं? तू उठ असाच अर्थ घेतलास ना तू उठलास, बरोबर आहे ना? मी शब्द वापरला का? नाही. मुक्यांची सुद्धा भाषा असते, खाणाखुणांची भाषा असते आणि दुसरी आणखी एक भाषा असते ती देहबोली. आपल्याला शब्दातनं सांगायचं नसलं तरी आपल्या शरीराची भाषा जी आहे ना ते आपल्याला काय आत चाललंय, आपल्या आत काय चाललं ते बरोबर सांगून जातं. आणि ज्यांना देहबोली कळते, त्याचे भाषांतर कळतात देहबोलीची, त्यांना समजतं की समोरच्या माणसाला काय म्हणायचं. शब्दानं व्यक्त केलं जात नसलं तरी समोरच्याला काय म्हणायचं ते देहबोली जाणणाऱ्याला कळतं. त्यामुळं भाषा व्यक्त होण्यासाठी फक्त शब्दांची आवश्यकता अशी नाही असतेच असं नाही, तर हालचाली, खाणाखुणा या सुद्धा भाषेचा भाग असू शकतात.
आता आपण शब्दांच्या भाषेबद्दल थोडंसं बोलणार आहोत. लिपी कोणती आपली? देवनागरी. करेक्ट. मग देवनागरी लिपी, आता लिपी कशाला म्हणायचं? लिहिण्याच्या पद्धतीला. तुमच्या दृष्टीने ते बरोबर आहे, तुम्ही चुकीचे नाही आहात. लिपी त्याला म्हणतात की जे काय नैसर्गिकरित्या होणारे उच्चार आहेत, मग ते वर्ण स्वरूपात असेल, वर्ण म्हणतात. नैसर्गिकरित्या होणारे उच्चारांना वर्ण म्हटले जातात. स्पष्ट स्वरूपात होणारे उच्चार, अस्पष्ट स्वरूपात होणारे उच्चार, त्याचे अनेक पार्ट्स आहेत, स्वर आहेत, स्वरादी आहेत, व्यंजनं आहेत, इतर अनेक पोट भाग आहेत. परंतु हे सगळं लिखित स्वरूपामध्ये जर आणायचं असेल तर त्यासाठी लिपी लागते. शब्दांची भाषा जी आहे ती हवेत विरून जाते, उच्चारलेले शब्द हवेत विरून जातात. पण ते त्याला टिकाऊ रूप द्यायचं असलं तर त्या उच्चारांना चिन्हांमध्ये कन्वर्ट केलेलं असतं, चिन्हांमध्ये कन्वर्ट केलेलं असतं. हे काय आहे? पण हे क आहे, बरोबर आहे. हे तुम्ही का क म्हणू शकला? तर अशा प्रकारचा शेप असेल तर हे चिन्ह आहे. कशाचं? क या वर्णाचं. बरोबर आहे. क हा वर्ण नाही तर क या अक्षराचं. ह्यातला वर्ण कोणता आहे माहिती आहे का तुम्हाला? सांगतो. हा वर्ण आहे आणि त्याच्यामध्ये स्वर मिसळला, त्या दोन्हींचं एकत्रीकरण झालं की अक्षर तयार झालं. असले म्हणजे थोडक्यात स्वराचं शरीर धारण केल्याशिवाय व्यंजनाचा उच्चार करता येत नाही. क ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला त्यात हे पुढं जुडलेलं असतं, म्हणूनच क असा उच्चार येतो. नाहीतर क व्यंजनाचा उच्चार बघा, हा ह्यातनं काय कळतंय का? पण त्या मध्ये जोडला की क होतो. बरोबर आहे. तर आपल्याला माहिती आहे की वर्णमाला किंवा वर्णविचार हा एक टॉपिक असतो. हे अगदी आता तुम्ही पहिली, दुसरी, पाचवी, 10वी सगळे शिकून झाले, 11वी, 12वी, पण पुढे ग्रॅज्युएशनसुद्धा झालं. आणि जे लोक मोठे अधिकारी व्हायचा प्रयत्न करतात, सकाळी आले होते ना कळमकर सर, त्यांनी MPSC केली. ज्यांनी कमळकर सर, त्यांनी MPSC केली. आता MPSCचा अभ्यास करणाऱ्यांना सुद्धा हे असते, 5 मार्काला असते. तुम्ही आत्ता हे जर ध्यान देऊन समजून घेतलं आणि त्याच्यावरती जर तुम्ही पुढे काही थोडंसं अधिक प्रयत्न केला तर तुम्हाला पुढे जाऊन MPSC करताना तुम्हाला 5 मार्क गॅरंटीड मिळणार आहेत. हा भाग तुमच्या वयोगटापुरता मर्यादित नाही, तर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सुद्धा आवश्यक आहे. आणि ते का अभ्यासात घेतलं असेल माहिती आहे तुम्हाला? आज आपण जवळजवळ 13-14 कोटी लोकसंख्येचा महाराष्ट्र, मातृभाषा मराठी, पण 90% ग्रॅज्युएट झालेल्या म्हणजे ग्रॅज्युएट्सना मराठी शुद्ध लिहिता येत नाही, मराठी शुद्ध उच्चार करता येत नाहीत. ही रियालिटी आहे. काय म्हटलं? ही रियालिटी आहे. 90% मराठी ज्याची मातृभाषा आहे त्या विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएट झाल्यानंतर शुद्ध मराठी लिहिता येत नाही, शुद्ध मराठी वाचता येत नाही, उच्चारता येत नाही. मग आता हे करेक्शन्स तर व्हायला हव्यात, नाहीतर भाषा जिवंत राहणार कशी? आपण लाग म्हणतो, लाभले आम्हा असं भाग्य, बोलतो मराठे आहे ना मराठीचं गौरवगीत. तर ते टिकून राहायचं असेल तर काय टिकलं पाहिजे? मराठी संस्कृती टिकवायची असेल, महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राचे लोक जरा खऱ्या अर्थानं जर पिढ्यानपिढ्या इथून पुढच्या 100 पिढ्यांपर्यंत जर घेऊन जायचं असेल तर टिकलं पाहिजे काय? ती संस्कृती टिकायची, भाषा टिकली पाहिजे. भाषा टिकली पाहिजे. मोडकी तोडकी, खायलो प्यायलो, म्हणलं, हाणलं, हांटलं असल्यासारखे शब्द मराठीमध्ये वापरले जातात. प्रादेशिक विविधता आहे. म्हणतात की दर 10 किलोमीटरवरती भाषा बदलते, भाषेचं स्वरूप बदलतं, उच्चारांचं स्वरूप बदलतं. पण बदललेलं स्वरूप हे शेवटी त्याचं एक विशिष्ट शुद्ध स्वरूप असेलच ना. ते शुद्ध स्वरूप जगवलं पाहिजे, टिकवलं पाहिजे, वाचवलं पाहिजे आणि वाढवलं पाहिजे. तर भाषा टिकेल, संस्कृती टिकेल. आणि खरोखर शिवरायांचा जर इतिहास, शिवरायांचा गौरव
जर या जगात वाढवायचं असेल तर तिने ज्या महाराष्ट्र भूमीमध्ये कार्य केलं, ज्या मराठी मातीत कार्य केलं, त्या मराठी मातीची संस्कृती टिकवायसाठी म्हणून का असेना, पण मराठी भाषा जतन केली पाहिजे. आजकाल सगळीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये, म्हणजे आत्ताच जिथं आपण गेलो होतो ना वनभोजनासाठी, तिथंच एक तिथला शेतकरी होता आणि माझ्या पोराला काही येत नाही, पण मी पैसे भरून मराठीत आपलं इंग्रजी शाळेत शिकवायला घातलं. ती धड इंग्रजी शिकणार नाही, धड मराठी आलेलं असणार नाही, ते मध्येच काहीतरी तिसरंच घडणार आहे. दुर्दैवी गोष्ट आहे. उत्कृष्ट मराठी शिकलं पाहिजे तर उत्कृष्ट इंग्लिश पण बोलता येऊ शकेल, उत्कृष्ट जी भाषा शिकायची असेल ती उत्कृष्टतेनं शिकता पण येऊ शकेल, आत्मसात करता येईल आणि वापरता पण येऊ शकेल संवादासाठी. तर त्या वर्णविचाराचा विचार करायचा, ती वर्णमाला आपल्याला समजून घेतली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, काय काय वर्णमालेत काय काय येतं, काय काय येतं? स्वर, व्यंजन आणि हां शाबाश. अरे तुम्हाला हां आणखी बरं चला ठीक आहे, असू दे, हरकत नाही. आपण वर्णमाला म्हणूया. आणि याच्यावर तुमच्या मागच्यांना दिसत असेल इतकं उठतंय की नाही मला माहिती नाही. बरं येल्लो करू वापरतो. ठीक आहे. काय आहेत स्वर? किती आहेत? 14 स्वर आहेत. कोणते कोणते? आहा हे पुढे येतं. तुम्हीच म्हणलं ना स्वरादी. हा मग ते स्वरादीमध्ये आहा येतं. हा सांगतो ना, सांगतो. स्वरादी 2 आहेत. आणि हे जसं हे 10 + 2 2009 साली स्वीकारले गेले. प्राध्यापक अरविंद मंगळूरकरांनी सुचवलेला भाग की जो महाराष्ट्र शासनाने स्वीकारला. आणि त्याच्यातून आणि हे 2 मला वाटते संपली, लाईट गेली आहे, नो प्रॉब्लेम. तर आणि हे 2 ॲड झाले, स्वीकारले. पचवणारी ताकद यंत्रणेत असल्यामुळं नवीन स्वीकारायची तयारी आहे, नो प्रॉब्लेम. हे आपण बघितलं. ओके. स्वरादी स्वरादी म्हणजे काय माहिती आहे? करेक्ट. म्हणजे ह्या अवरती अनुस्वार आहेत, ह्या अनुस्वाराचा याच्यासाठी या स्वराची मदत घ्यावी लागते आणि मग अनुस्वाराचा उच्चार करता येतो, म्हणून त्याला स्वरादी. स्वर आहे ज्याच्या आधी त्याला स्वरादी म्हटलं जातं, बरोबर. आहाचं पण तसंच आहे. आणखी काय तिसरा प्रकार? थांबा जाऊ, पुढे जाऊ आपण. व्यंजने, बरोबर आहे. किती आहेत व्यंजन? असताना 34 आहेत, प्लस त्यामध्ये 2ची भर ॲडिशनल्स ॲक्सेप्ट केली गेली, पचवली. काय काय आहेत व्यंजन तुम्हाला लक्षात ठेवायसाठीची आयडिया? कचट तप. करेक्ट. अरे तू हुशार आहेस की रे, तुला सगळं माहिती आहे, हुशार आहे. करेक्ट, गुड. हे क च ट त प. हां क च्या वर्गात येणारी व्यंजन ख ग घ. हां त्याच्या पुढे काय आहे? हां तो आहे, सॉरी इथं नाही, इथं पुढं. त्याचा उच्चार काय? मग इथं मध्ये ठेवा, बरोबर. ते आवाज जाईल आपोआप. तिथं मध्येच ठेवा. लक्ष नसेल तर हे करणार. हां ऐका रे. हां तर ह्या शेवटच्याचा उच्चार कसा करायचा ते मी सांगतो. तुम्हाला माहिती आहे नाही असं नाही, पण तरीही आपण त्याची पण उजळणी करू. ह्या शेवटच्या लाईनचा आपण वेगळा विचार करू. ओके. फक्त क च्या वर्गातली व्यंजनं कोणती तेवढं आपण बघू.
बरं, असं जर लिहिलं तर हे व्यंजन ठरणार नाही, हे अक्षर अक्षर बनून जातं. क हे अक्षर बनून जातं. ठीक आहे. जर असंच लिहिलं तर त्याच्यामध्ये अ हा स्वर मिसळलेला आहे आणि तो स्वर असल्यामुळं आपल्याला याला फक्त वर्ण म्हणता येणार. वर्ण म्हणून जर लिहायचं असेल तर त्याचा तंगडं मोडलं पाहिजे. याच्यामध्ये आता अ नाही, क ख ग, पण तो अ असल्याशिवाय उच्चार नाही होत. ओके. च च्या केसमध्ये काय काय आहे बोला. च च्या ओळ च छ ज झ आणि तो न नाही, न नाही. कसा उच्चार करायचा ते सांगतो. आता हा ट वर्गातले ट ठ ड ड ढ ण करेक्ट. त्यानंतर त थ द ध न प फ ब भ म. बरोबर आहे. यर ल व श श ह श स हां स ह ल श. ओके. ही सगळी एकत्र झाली. हे जे पुढचे जे दोन आहेत ना, हे शेवटचे दोन आहेत ना, हे संयुक्त व्यंजन म्हणून येतात. म्हणजे क्ष मध्ये क वर्ण येतो, श वर्ण येतो, अस्वर येतो, त्याला संयुक्त व्यंजन म्हणतात. तसं ज्ञाच्या बाबतीमध्ये द द द हा वर्ण येतो, न हा वर्ण येतो आणि त्याच्यामध्ये अ हा स्वर मिक्स होतो. ह्या तिन्ही एकत्र झाल्यानं ज्ञेय होतो. पण ही जी आहे ती मूळची व्यंजनं. पण ही व्यंजन तेव्हाच ठरतं जेव्हा त्याचा मध्ये स्वर मिसळलेला नाही. ओके. स्वर नसतानाच फक्त त्याला म्हणता येऊ शकतं. स्वर मिसळला की ते वर्णाचं अक्षर होऊन जातं. मग अक्षर म्हणजे काय? अक्षर म्हणजे काय बघा. मी एक शब्द लिहितो, वैशाली. हा काय आहे? शब्द आहे. यातलं हे एक वै काय आहे? शा ली. ही 3 अक्षर आहेत. व मध्ये व हा वर्ण आहे आणि ऐ आहे. ऐ आहे ना, कुठला ऐ? याच्यामध्ये श मध्ये श वर्ण आहे आणि आ आहे. तर लक्षात आलं का? हा झाला शब्द. एका विशिष्ट क्रमाने आले अक्षर एकत्र येऊन त्यातून जर काही एखादा अर्थ निर्माण होत असेल तरच त्याला शब्द म्हणता येईल. हा शब्द हा जो आहे हा शब्द आहे. पण जर असं लिहिलं डकमा, काही अर्थ त्यातनं बोध होतो का? नाही. मग ह्याला शब्द म्हणता येतं का? नाही. शब्दासारखं लिहिलेलं असलं तरी ते डकमा म्हणजे शब्द, हा याला शब्द नाही म्हणता येत. पण मा कड म्हटलं की त्यातून काही एक विशिष्ट अर्थ निर्माण होतो म्हणून तो शब्द आहे. आणि अशी शब्द एकत्र आल्यानंतर अर्थपूर्ण बोलणं जे तयार होईल त्याला काय म्हणतात? वैशाली शाळेत गेली. हे वाक्य तयार झालं. बरोबर आहे. बघा आता मूळ काय? वर्ण. वर्णात स्वर मिसळला तर होतं तयार अक्षर. असे अक्षर एका विशिष्ट क्रमाने एकत्र आल्यानंतर जर त्यातनं अर्थबोध होऊ शकेल असं काही निर्माण होत असेल तर तो तयार होतो शब्द. आणि असे शब्द क्रमानं मांडल्यानंतर जर त्यातून एखादा अर्थबोध होत असेल, पूर्ण अर्थाचं बोलणं होत असेल तर त्याला म्हणतात वाक्य. अशी वाक्य एकत्र येऊन तयार होतो परिच्छेद. असे परिच्छेद तयार होतो एखादा पाठ असेल, निबंध असेल. असे अनेक पाठ धडे एकत्र करून तयार होतं पुस्तक. असे अनेक पुस्तकं एकत्र केल्यानंतर एखादं ग्रंथालय तयार होऊ शकतं. बरोबर आहे. म्हणजे आता तुम्हाला काय काय कळलं? स्वर कळाला,
व्यंजन कळालं, त्यानंतर स्वरादी कळाल्या, बरोबर आहे, त्यातनं शब्द कळाला, शब्दातून निर्माण होणारं वाक्य कळालं, बरोबर आहे, आणि तुम्हाला चांगलं येतं. हां काय 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 कोणते? हां ते दोन स्वर आता बघा. हां ते दोन्ही स्वर यात आहेत, बरोबर आहे, तुमचं अगदी करेक्ट आहे. रू आणि रू हे जे दोन आहेत ना, हे तसे तर संस्कृतातून जसे तसे आलेले आहेत. यांचा वापर खास करून रू जो आहे ना, याचा वापर जो आहे ना, तो संस्कृत शब्दांमध्येच दिसतो. मराठी भाषेमध्ये अगदी मोजकेच शब्द आहेत की जे आपल्याला लृ या स्वराचा उपयोग करून तयार झालेले आहेत असं दिसतं. अपवादच आहेत ते, त्यामुळे ह्याचा फारसा उपयोग केला जात नाही. रूचा वापर मात्र होतो. हां त्र काय ती त्र हा जोडाक्षराचा भाग झाला, बरोबर आहे. तर आपण लिपी कशाला म्हणायचं ते बघितलं. लिपी कशाला म्हणायचं तर कोणतीही भाषा अभिव्यक्त करण्यासाठी शब्दांतून, वाणीतून, मुखातून उच्चारली गेली तर ते हवेत शब्द विरून जातात. त्याचं वास्तव्य शिल्लक राहत नाही, त्याचं पाठीमागं काही शिल्लक राहत नाही. मग ते पाठीमागं शिल्लक जर ठेवायचं असेल, पिढ्यानपिढ्या त्याचा वापर करता येऊ शकेल असं स्वरूप जर बनवायचं असेल तर त्याला अभिव्यक्त करण्यासाठी त्या उच्चारांना चिन्हांकित करावं लागतं. हां 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 तर त्या उच्चारांना चिन्हांकित करायचं असतं, डिनोट करायचं असतं, आणि ते जर चिन्हांमध्ये डिनोट करून ठेवलेलं असलं आणि त्यातून जर शब्द तयार झाले आणि त्या प्रकारे जर मांडणी राहिली, लिखाण राहिलं, तर पिढ्या दर पिढ्या तो ज्ञानाचा प्रवाह आपल्याला टिकवून ठेवता येऊ शकतो, वाढीस लावता येऊ शकतो. ठीक आहे. स्वर जे आहेत, स्वरांचे उच्चार सहजपणे करता येतो आणि स्पष्ट करता येतो, बरोबर आहे. स्वरांचा उच्चार सहजपणे आणि स्पष्ट करता येतो. आ, ई, ई, उ, ऊ, आई, औ, आहा स्वरादी जरी असले तर ते ह्याच जातीमध्ये पकडलं जातं. उच्चार करता येतो. ह्या सगळ्यामध्ये लृ जर सोडला तर लृचा उच्चार करत असताना जिभेला कुठेतरी टेकवावं लागतं. लृ, बरोबर आहे. अन्यथा स्वराचा उच्चार करण्यासाठी काही अडथळा नाही. ज्याचा उच्चार सहजपणे आणि स्पष्टपणे करता येतो त्याला स्वर म्हणतात. व्यंजनाचा उच्चार करण्याला थोडंसं अस्पष्ट असतं, कठीण असतं, काहीतरी वेगळ्या हालचाली पण मुखाच्या आत होत असतात, अस्पष्ट उच्चार करता येतात, म्हणून त्यांना व्यंजन म्हणतात. ओके. तर आपल्याला इथंपर्यंत स्पष्ट झालं, बरोबर आहे. ह्याच्या पुढं काय तर ही जी पाचवा कॉलम आहे, क ख ग घ ङ, बरोबर आहे. हे जे दोन कॉलम आहेत कुठंपर्यंतचे, मी इथंपर्यंत फक्त म्हणतोय. हे 5 असे 5 बाय 5 जे मॅट्रिक्स आहे त्याच्यामध्ये हे सगळे एक जात आहेत. उच्चार करताना कुठून, कंठातून होतो, म्हणून त्या उच्चारांना कंठ्य म्हणतात. आणि आणखी त्याचे दोन प्रकार, एक म्हणजे हे कठोर आहेत, हे आहे ते कठोर आहेत, आणि हे दोन आहेत त्याला कोमल म्हणतात किंवा मृदू म्हटलं जातं. उच्चारताना थोडंसं अधिक कठोरता येते, म्हणून त्या ह्यांना कठोर मानलं जातं आणि ह्यांना मृदू म्हटलं जातं. आपल्याला ह्या टेक्निकल ह्याच्यामध्ये फार जायची आवश्यकता नाही. आपल्याला उच्चार करता आला पाहिजे करेक्ट, हे महत्त्वाचं आहे. आणि उच्चार करणं म्हणजे तोंडातून उच्चार करणं आणि लिहिताना सुद्धा करेक्ट चिन्हांकित करणं, करेक्ट लिहिता येणं, या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ते कंठातनं येतो की आणखी उठून येतो माहितीसाठी म्हणून ठीक आहे, पण आपल्याला ती माहितीसाठी म्हणून पण आवश्यकता आहे, म्हणून मी हे इथं सांगतोय. ठीक आहे. बघा ह्याचा उच्चार निर्मितीची स्थानं माहिती आहेत तुम्हाला. उच्चार निर्मितीची स्थानं कोणती. हा इथला भाग जो आहे ना, समजा आपण असा कापलं, चेहरा असं कापलं उभं आणि साईडनं बघितलं तर कसं दिसेल. हा जो भाग आहे ना, हा आपलं मुख
विवर, पोकळी, तोंडाची आतली पोकळी. हा वरचा ओठ आहे, हा खालचा ओठ आहे. असे ओठ एक उघडजाप होते ना, बरोबर आहे का. जीभ कुठं असते, त्याच्यामध्ये जीभ आहे. जिभेची हालचाल मागं पुढं होते, खाली वर होते, बरोबर आहे. आता कोणताही उच्चार करण्यासाठी बेसिकली वापरले जाणारे अवयव हेच, बरोबर आहे. ओठ आहेत, जीभ आहे आणि वरची टाळूचा वापर होतो. म्हणजे जिभेच्या वरचा जो पृष्ठभाग आहे ना, त्याचा वापर होतो. आता त्याच्यामध्ये सुद्धा समजा ही जीभ आपली इथं सगळं पाठीमागच्या बाजूला, समजा जिथं स्वरयंत्र आहे तिथं फिक्स आहे समजा, आणि ही अशी जीभ आहे. समजण्यापुरतंच माझं चित्र, मी चित्रकार नाही, उत्कृष्ट चित्रकार तर नाहीच नाही, पण समजण्यापुरतं आपण लक्षात घेऊयात. ओके. ही जर समजा जीभ असेल, जीभ कुठंतरी फिक्स आहे, मागचं टोक फिक्स आहे ना, कुठं आहे, स्वरयंत्राच्या जवळ आहे. बरं, त्याच्या पाठीमागे एक पडजीभ आहे, वरून लोंबकळती आहे ना, वरून लोंबकळणारी एक जीभ आहे, तिला काय म्हणतात, पडजीभ म्हणतात, बरोबर आहे. नाही, घंटा नाही तिला म्हणत. हां, घंटेमध्ये जसा मधला तो हा असतो, लोंबकळत असतो, तसं तिला पडजीभ म्हणतात. पडजिभेच्या हा जो कशाचा, पडजिभेचे कामं बरीच आहेत. आपल्या आजच्या विषयामध्ये पडजिभेचा रोलच येत नाही. ओके. तो महत्त्वाचा अवयव आहे, म्हणूनच शरीरामध्ये आहे. ज्याचा उपयोग नसतो ते गळून जातं. शेपटीचं होती असं म्हणतात माणसाला, शेपटीचा वापर नाही केला माणूस जातीनं म्हणून गळून गेली, संपली. पडजीभ महत्त्वाचे आहे. हा एक भाग आहे. बरं, जिभेचा समजा हा सेंटर धरला आपण, बघा. ए मित्रांनो, ऐकताय का तुम्ही, आहात का शेवटचे माझ्याबरोबर? ऐका, आपली जी जीभ आहे, जिभेची लांबी लक्षात घेतली, सेंटर जर लक्षात घेतला तर हा जो भाग आहे, हा सेंटरचा, त्याला मूर्धा म्हणतात. मूर्धा वरचा, म्हणजे ह्याचा हे मूर्धन्य उच्चार जे आहेत त्या ठिकाणी आपल्या जिभेचा स्पर्श होतो, तेव्हा तो मूर्धन्य उच्चार होतो. कोणता? ट, ठ, ड, ढ, ण. हे मूर्धन्य उच्चार आहेत. ह्या उच्चाराच्या निर्मितीचं स्थान मूर्धा, जीभ तिथं टेकलेली असते आणि मग पुढे टाकली जाते. बघा, ही जीभ इथं मध्ये टेकलेली आहे. ट, ठ, ड, ढ, ण. बाणाचा ण उच्चारताना जीभ इथं टेकून ज्यावेळेला पुढं सरकेल, मूर्धेला टेकून ज्यावेळेला पुढे सरकेल, तेव्हाच बाणाचा ण. न, बघा लक्षात आलं. हिला म्हणतात मूर्धा. ह्याच्या पाठीमागचा भाग आणि ह्याच्या पुढचा भाग जो आहे, हा पण तालू आणि हा पुढचा भाग पण तालू. हे टाळू म्हणतात आपल्या साध्या भाषेमध्ये. तर ह्या मूर्धेच्या पाठीमागचा, पडजीभ आणि मूर्धेच्या पाठीमागच्या मधल्या भागात तालू, पुढच्या भागातल्या ह्या भागालाही तालूच म्हणतात. हा जो मागचा जो भाग असतो, आता ते कठोर आणि मृदू ह्या गोष्टी आपण बाजूला ठेवू, जाऊ द्या, ह्याच्या खूप खोलात जायची गरज नाही, आपल्या वेळेची मर्यादा आहे. 4:45 होत आले, अरे बापरे. ठीक आहे. तर उच्चार करताना बघा, इथं आपले दात आहेत, खाली वर दात आहेत. क चा उच्चार करत असताना कंठात न होतोय क. ते स्वरयंत्र जे आहे ना, ते आपल्याला चिकटून घ्यावं, ते मागचं पुढचं चिकटून घ्यावं लागतं. क, ख, ग, घ इथं होते जे काय व्हायचं ते. हां, च च्या ठिकाणी च, छ, ज, झ, ञ. ह्या तालूला जीभ टेकलेली असते, दाताच्या पाठीमागचा भाग वरती. च, जीभ अशी त्याचं निमुळतं करून च, छ, ज, झ, बरोबर. म्हणून ह्याला तालव्य म्हणतात. म्हणजे हे कंठ्य उच्चार, हे तालव्य, हे मूर्धन्य बघितलं आपण आत्ताच. हे त, थ, द, ध, न, नळाचा न
हा दंतव्य उच्चार आहे आणि बाणाचा ण ण न नळाचा आणि ण बाणाचा दोन वेगळे उच्चार ऐकायलाच वेगळे येत आहेत का तुम्हाला? तुम्हाला ऐकायला येतात का वेगळे? बघा, न न नळाचा न बाणाचा ण ण आणि न दोन वेगळे उच्चार ऐकायला येत आहेत का? पाठीमागच्या न येत आहेत का? फरक लक्षात येतोय का? तो फरक जर लक्षात नाही आला तर समजणार नाही, समजलं नाही. बाणाचा ण ण बाणाचा उच्चार करत असताना जीभ पाठीमागून पुढे वरती टाळूला टेकलेली ण आणि न मी जीभ बाहेर दाखवते दातांच्या मध्ये घालून. नळाचा न तो तसा उच्चार झाला तरच करेक्ट आहे नळासाठी, आणि बाणासाठी जीभ अशी पाठीमागून पुढे पडली तरच करेक्ट आहे. ओके. त थ द ध न हे दंतव्य उच्चार. बरं, हे प फ ब भ म प फ ब भ म ओष्ठ ओठानच होते. हा, वेगळं सांगायची गरज नाही. म चा उच्चार तुम्हाला वेगळा करता येतो नाही. म चा उच्चार तुम्हालाही वेगळा करता येत नाही. ठीक आहे. याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे या स्वराच्या अनुषंगानं. य य र ल व हे चार जे आहेत ना, य जो आहे तो कशाच्या स्वरांमधल्या कशाच्या जवळपास आहे? ईच्या जवळपास आहे का? य ई सारखं वाटतंय का? तसं रच्या र हा रूच्या जवळ आहे, ऋषीच्या रूच्या जवळ आहे. हां, ल ल लृच्या जवळ आहे. हे जे हां हां ल ल लृच्या जवळचा उच्चार आहे, स्वराच्या जवळचा. म्हणून हे यरलव जे आहेत ना, ह्या मंडळींना अर्धस्वर सुद्धा म्हटलं जातं. अर्धस्वर सुद्धा म्हटलं जातं. यरलव श. ओके. त्यानंतर शहामृगाचा श श श आणि स हे उच्चारत असताना काय काय होतं? स स श श. शहामृगाचा श शहामृगाचा श आणि षटकोणाचा श उच्चार वेगळे आहेत का? मागची मंडळी, शहामृगाचा श आणि षटकोणाचा श उच्चार वेगळे आहेत का? नाही, असं पाठीमागच्याचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं वेगळे आहेत? हे पुढचे म्हणतात आहेत. तर शहामृगाचा श आणि षटकोणाचा श मध्ये उच्चार वेगळे आहेत म्हणून तर वेगळं लिहिलं जातं. फरक काय आहे बघा. श शहामृगाचा श जो आहे त्याचा उच्चार, ती हवा जिथून सोडली जाते तो भाग आहे दाताच्या, दात आणि जीभ ही दाताच्या जवळच्या भागातनं, पुढच्या तोंडाच्या पुढच्या भागातनं श, तोंडाच्या पुढच्या भागातून उच्चार होतो शचा, शहामृगाचा श. आणि षटकोणाचा श जो आहे त्या शचा उच्चार जो आहे ना, ती हवा ह्या मूर्धेच्या पाठीमागून, मूर्धेच्या पाठीमागं म्हणजे जिभेच्या लांबीची आहे तिचा सेंटर काढला तर त्याच्याही पाठीमागं श, षटकोनाचा श ची हवा सोडली जी जाते, जी त्याचा उच्चार होतो तो श पाठीमागून होतो. हे दोन फरक आहेत. तुम्ही करून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. आणि जर करूनच बघत नसाल, नुसतं जर अशा पद्धतीने बघत असाल आणि ऐकत असाल, समजेल की नाही याची खात्री नाही. तुम्ही करून बघा. शहामृगाचा शचा उच्चार, हवा ही जीभ दाताच्या जवळ ठेवायची आहे, दाताला टेकवायची नाहीये, पण हवा सोडायची आहे. श श. आणि षटकोनाचा श, षटकोनाच्या शचा उच्चार करताना जीभ पाठीमागं मूर्धेच्याही पाठीमागं ठेवून श. आता हे जे तीन आहेत ना, ह्यांना उष्मे म्हणतात. उष्मे असं नाव आहे का? तर हवा जास्ती प्रमाणात घासली जाते, उष्णता निर्माण होते. हवा घासली जाते, जास्त प्रमाणात उष्णता निर्माण होते, म्हणून त्यांना उष्मे असं म्हटलं जातं. आणि तसंच याच्या पुढं स, ह जो आहे तो ह, म्हणजे जास्ती हवा सोडावी लागते. हो
ह्याला महाप्राण म्हणतात. महाप्राण का? प्राण म्हणजे प्राणवायू, हवा आपण जास्त सोडतो त्यामुळे त्याला महाप्राण म्हणतात. त्यानंतर ळ जो आहे तो स्वतंत्र आहे, अपक्ष उमेदवार आहे, तो कुठल्याही पक्षाचा नाही, कुठल्या ग्रुपमध्ये जात नाही, तो अपक्ष उमेदवार आहे त्याचा. हां, त्या शब्दांना काय बोलतात? ज्यांचा उच्चार करताना ह बोलतो, जसं भ ध, त्यांना काय बोलतात? सांगतो. तर याच्यामध्ये जर बघितलं तर आपण हा दुसरा ग्रुप ख छ ठ थ फ आणि घ झ ढ ध आणि भ हे जे आहेत ना, ह्याच्यामध्ये क जो आहे तो हा मूळ वर्ण क, त्याच्यामध्ये जर आपण हा महाप्राण जोडला आणि अस्वर त्यात आला तर त्याचा उच्चार होतो ख. लक्षात आलं का? तर नाव सोडा, तर नावात जास्त वेळ अडकून आपल्याला ते त्याचं डिटेल आपल्याला समजलं पाहिजे. ही नावं लक्षात नाही राहिली तरी काय फरक नाही पडत, पण ते उच्चारायचं कसं आहे हे लक्षात राहिलं पाहिजे, लिहायचं कसं आहे हे लक्षात राहिलं पाहिजे. तर ज्याच्यामध्ये महाप्राण मिक्स होतोय असे हे दोन ग्रुप आहेत, क ख. क मध्येच ह हा वर्ण मिक्स होऊन हा ग्रुप तयार होतोय आणि हाही ग्रुप तयार होतोय. ओके, आता ही सगळी झाली, ही 34 व्यंजनं मोजली का तुम्ही? त्या 34 मध्ये ही दोन जी आहेत क्ष आणि ज्ञ ही संयुक्त व्यंजनं म्हणून ॲड झाली. त्याच्यामध्ये दोन वर्ण आणि स्वर आहे. क्ष मध्ये क श आणि अ आहे, ज्ञ मध्ये द न आणि अ आहे, हे तीन एकत्र येत आहेत. ही 5 5 25 26 27 28 29 30 31 32 33 34 झाली 34 आणि ही दोन असे 36 व्यंजनं, 2 स्वरादी आणि 12 स्वर. 12 आणि 2 14 आणि 36 50 बरोबर. आणि 2 इंग्रजीतून ॲड केलेले ॲ आणि अ असे मिळून 52. आधुनिक मराठीची वर्णमाला जर म्हटली, आधुनिक मराठीची वर्णमाला जर बघितली तर त्यामध्ये एकूण वर्ण किती धरले जातात? 52. हे 52 कुठल्या ह्याच्यामध्ये? आधुनिक मराठीच्या वर्णमालेमध्ये. मूळ मराठी वर्णमालेमध्ये जर वर्ण किती विचारलं तर त्याचं उत्तर 48च. 48 प्लस ॲ अ हे इंग्रजी भाषेतनं स्वीकारलेले आणि संयुक्त व्यंजन क्ष आणि ज्ञ असे 48 प्लस 4 52. ठीक आहे, आपल्याला आता वेळ कमी असल्यामुळं थोडंसं फास्ट जावं लागतं. काही मुद्दे महत्त्वाचे तुम्हाला माहितीच असायला हवेत म्हणून ते न चुकता घेणं आवश्यक आहे. अनुस्वाराचा उच्चार अरे ही आता ही जी आहे ना, आता ह्याला 1000-1500 वर्षाचा इतिहास आहे आणि हे इव्हॉल्व होत गेलं आहे. म्हणजे काही म्हणजे मुळात कोणीतरी काय सुरुवात केली असेल, त्याच्यामध्ये काही ॲडिशन असं ठामपणे एका व्यक्तीचं नाव यासाठी नाही घेता येत. हे म्हणजे आणि संस्कृत भाषासुद्धा आपले वेदसुद्धा म्हटले जातात. वेद हे कोणी एकट्याने लिहिलेले नाही आहेत, इव्हॉल्व होत गेले, अनेकांचं योगदान त्यामध्ये आहे. त्यामुळं असं स्पेसिफिक एका व्यक्तीचं नाव आणि एका व्यक्तीच्या नावानं ते सांगितलं जात नाही, म्हटलं जात नाही. ठीक आहे, आता आपण अनुस्वारांचा विचार करूयात. अनुस्वार अनुनासिक उच्चार कोणते बघितले आपण? क वर्गातला क ख ग घ आणि ङ, च छ ज झ आणि य, ट ठ ड ढ न, त थ द ध न, प फ ब भ आणि म. तुम्हाला शिकवलेलं असेलच, तुमच्या लक्षातही असेल, काहींच्या लक्षात असेल, काहींच्या लक्षात नसेल, तर आपण ते फास्ट पण पुढे जाऊया. ते आपल्याला आजच्या विषयाचा भाग आहे, तो आपल्याला माहिती असायला पाहिजे म्हणून सांगतो.
हे जे काही वर्ण आहेत, जिथं कुठं शब्दामध्ये येतील, कोणत्याही शब्दात जिथं कुठं येतील तिथं कोणत्या ठिकाणी अनुस्वाराचा उच्चार कसा करायचा. बघा आता हा ख आहे, कुठल्या वर्गातला आहे? क वर्गातला आहे. आता क वर्गातला अक्षर जिथं आलेला आहे त्याच्या आधीच्या अक्षरावरचा जो अनुस्वार असेल त्याचा उच्चार असा करायचा. म्हणजे वर्गाप्रमाणे क वर्गातल्या वर्णाच्या शब्दामध्ये जर या ग्रुपमधला जर वर्ण आला तर त्याच्या आधीच्या अक्षरावरचा अनुस्वार जो आहे त्याचा उच्चार या शेवटच्या ह्याच्यासारखा करायचा. त्याला अनुनासिक उच्चार म्हणतात. म्हणजे अनुस्वाराचा उच्चार कसा करायचा हे सांगणारं हे आहे. पंख, अंग, अंग, अंग म्हणजे ह्याचा स्वतंत्र उच्चार करता येतो का? येतो. क, ख, ग, घ, ङ, ङ, ङ. माझा ऐकायला येतोय उच्चार? तुम्हाला ऐकायला येतोय? मागच्यांना क, ख, ग, घ, ङ. त्याच्या खाली च, छ, ज, झ, ञ. ज्ञ नाही असं स्पष्ट हेच नाहीये, पण ज्या ओघानं च, छ, ज, झ, ञ, ञ. तर उच्चार आता शब्द बघा. पंछी, संजय, ज्या नाही संजय. ज हा या वर्गातला वर्ण आहे, त्याच्या आधीच्या अक्षरावरचा उच्चार जो आहे तो कसा करायचा? याच्यासारखा करायचा. याच्यासारखा म्हणजे काय? संजय. समजय नाही म्हणायचं, समजय नाही म्हणायचं, संजयच. ओठाला ओठ नाहीच टेकला पाहिजे. हा असू दे, असू दे, असू दे. अरे गेलं मा. समजय म्हणायचं नाही, संजयच म्हणायचं. बघा हा तसं आता ह्या ट, ठ, ड, ढ, ण. षंढ, बंड, खंड, कंठ, कंठ. कंठ जी माझी दिसते मागं जाते. कंठ. हा थंड पण येतं. असे आणखी शब्द तुम्ही सांगा. असे आणखी शब्द तुम्ही सांगताय. हा बोल. हा बंद. ते द जो आहे तो खालच्या ह्याच्यात येतो. इथं बंड येतो बरोबर आहे, पण बंद ज्या वेळेला म्हणते बघ आता थांबा. बंड, बंड जी मागे जाते बंड, आणि द च्या वेळेला बंद, बंद. हा या सगळ्या हा याच्यात दंड पण येतो, दंड पण येतो. ओके ठीक आहे. हा डंग, डंक वरच्या ह्याच्यात येईल ना, इथं येईल पहिल्या ह्याच्यात. क च्या आधी ड वरचा डंक, अंक, न, न असं. हे झालं. बंद म्हणजे या वर्गातल्या ह्याच्या वर्णाच्या आधीच्या ह्याच्यावर ते अनुस्वार आला तर त्याचा उच्चार असाच करायचा, अपवाद नाही. बंधन बरोबर आहे. दंत बरोबर आहे. जंत हे सगळे तसे बरं. प, फ, ब, भ, म. आता हे माझं नाव संपत. पच्या आधी आहे ना संप. इथं उच्चार करता म म्हणजे ओठ जोडावेच लागतात तरच उच्चार करेल. संपत नाही, संपत नाही, संपत. संपत. हां हां तसं दंभ बरोबर आहे. आता याच्या पुढचा भाग
व्हिडिओ काढते. हा नाही यन त येतो ना पुढं, त्र मधला त येतो ना, यंत्र, तो नच उच्चार येणार अनुस्वाराचा, न सारखा. हा अरे त्र म्हणजे त न सुरू होते ना, त्यामुळे तच्या आधी नचाच उच्चार होणार अनुस्वाराचा. ओके चला ठीक आहे. तुमचा हा वेळ संपतोय. थांबा, अजून एक महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे, त्यामुळं त्याची गरज आहे. हां तो आता ये राहिला आहे आपला, श राहिला आहे आपला, स राहिला आहे आपला, बरोबर आहे ना, ल राहिला आहे. हां आता या यच्या आधीच्या याच्यावरती आलेल्या अनुसाराचा उच्चार कसा होणार? संयम. संयम ऐका ना, न सारखा अनुसाराचा उच्चार होणार का? नाही. संयम असा उच्चार करणार का? नाही. तर ह्या अनुस्वाराचा उच्चार जो आहे ना, तो असा होतो. तर यला जोडून य सारखा नाकातून उच्चार, म्हणजे अनुनासिक उच्चार म्हणजे काय? तर हे उच्चार करत असताना हवा बाहेर जी सोडली जाते त्यावेळेला अनुनासिक उच्चारामध्ये काही हवा तोंडातून तर काही हवा नाकातून, त्याला 2 पॅसेज द्यावे लागतात, तेव्हा अनुनासिक उच्चार तयार होतात. इथं संयम. ग आहे तो, गच्या आधीचा आपण बघितलं. संशय म्हणणार का? संशय नाही, संशय नाही. ह्याचा उच्चार कसा करायचा? साध्या भाषेत जर लिहायचं झालं, हा व यामध्ये आला पाहिजे, म्हणजे ह्याचा उच्चार संशय. संशय व सारखा उच्चार आला पाहिजे अनुस्वाराचा. ना म ना न. ओके, न सारखा नाही, म सारखा नाही, व सारखा. संशय. लच्या केसमध्ये परत संलग्न. संलग्न. परत तो अनुनासिक, हवा सोडली नाकातून आणि लच उच्चारला जातोय, संलग्न. अरे ह्या उच्चाराचा परत हे थोडक्यात उच्चार करत असताना पुढचं जे वर्ण आहे त्याच्याशी अनुसरून अनुस्वाराचा उच्चार झाला तरच ते उच्चारण करेक्ट. कदाचित लिहिलं जाईल करेक्ट, पण त्याचा उच्चार करेक्ट होईलच असं नाही. हां काय तुझं नाव? संस्कार मध्ये स येतो ना, अनुस्वाराच्या पुढे स येतो, मग व संशय सारखा संस्कार, संशय तसा संस्कार. ओके. वेलांटी आणि उकार. वेलांटी आणि उकार महत्वाचे असतात ना. ऱ्हस्व दीर्घ दोन्ही असतात ना. मग आता ह्या प्रत्येक गोष्टीला नियम असतात आणि त्या नियमांचं पालन केलं तरच ते करेक्ट असू शकतं, करेक्ट म्हणता येऊ शकतं किंवा मानता येऊ शकतं. बरं करेक्ट कशाला म्हणायचं? तर करेक्ट ते जे प्रमाण भाषेला अनुसरून आहे. प्रमाण भाषा कोणती? मराठीची प्रमाण भाषा कोणती? जी दूरदर्शन टी व्हीवरती वापरली जाते. भाषा बातम्या सांगण्यासाठी जे साहित्य क्षेत्रामध्ये वापरली जाते, दूरदर्शन म्हणा, आकाशवाणी म्हणा, तिथं वापरली जाते.
पुण्यात वापरली जाते हे लक्षण नाही बरं का, पुण्यात वापरली जाते हे लक्षण नाही, पण पुणेकर त्यातली त्यात प्रमाण भाषेच्या जवळची भाषा वापरतात असं म्हटलं जातं, बरोबर आहे. तर आता उकाराचा उच्चार किंवा वेलांटीचा उच्चार करेक्ट कोणता त्याचे काही नियम आहेत, आपण ते धावती भेट देऊया त्यांना, खूप खोलात जायचं नाही. पहिला कोणताही शब्द असेल आणि त्यात पहिल्या अक्षराला जर विलंटी असेल तर ती जनरली पहिलीच असते, त्याला ऱ्हस्वच विलंटी म्हणतात. उदाहरणार्थ हिरवा, दिनकर. अजून शब्द सांगा. पिवळा, शिदोरी. करेक्ट. पाठीमागून कोणी? पाठीमागून कोणी? तुम्ही बंद करा. पाठीमागून. तिसरी. शाबाश. करेक्ट. हा, इकडून पाठीमाग एखादा शब्द. चिरमुरे. जीव. विठ्ठल. विकास. बरोबर आहे. हे सगळे शब्द म्हणजे सर्वसाधारणपणे जनरली कोणत्याही शब्दामध्ये पहिल्या अक्षरावर जर विलंटी असेल ती सहसा ऱ्हस्वच मानली जाते. एक अक्षरी शब्द असेल मी, असा उच्चार केला जाऊ शकेल का? मी, ती, ही. एक अक्षरी शब्द असेल तर त्याचा उच्चार, त्याला वेलंटी दीर्घच असते. अपवाद एकच आहे, तू आणि मी. बघा, हा एकमेव अपवाद आहे. एकाक्षरी शब्द पण वेलंटी पहिली. हा पहिली वेलंटी का? तर हा तत्सम शब्द आहे. तत्सम शब्द म्हणजे संस्कृत या भाषेतून जसाची तसा स्वीकारलेला. तत्सम शब्द जे आहेत त्यांच्यामध्ये ह्या नियमांना अपवाद असू शकतात, त्याच्यामध्ये हे नियम लावायचे नाहीत. हा तत्सम शब्द आहे. त्यामुळं ऐका रे, तुम्ही तुमच्या एकमेकांच्या बरोबर नाही, तुम्ही समोर असले पाहिजे. पाठीमागची मंडळी बरोबर आहेत का? झोपायचं नाही. झोप येण्यासारखं काही चाललेलं नाही आहे, पण लक्ष असेल तर कदाचित तुमच्या पुढच्या आयुष्याला उपयोगी पडणार आहे. 5 वाजले, अजून 5-7 मिनिटं, जास्त नाही. शब्दातलं शेवटचं अक्षर असेल तर त्याची वेलांटी काय असू शकेल? वेलांटी दीर्घ. आरती, परी, मिरची, चिमणी, राणी, दिवाळी, होळी. आणखी वेळ झाली. तुमच्या पाठीमागे फक्त तुम्हीच एवढे बरोबर आहात, पाठीमागचे बोलतच नाही. थांबा. आता एक नियम. पुढची 5 मिनिटं निम्म्याच्या पुढच्या मुलांनी बोलायचंच नाही. हा, संस्कृती. करेक्ट. लक्षात आलं? थोडक्यात काय तर शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरती वेलंटी. हा, संबंध पण नाही. आता दुसरी शेवंती. बरोबर आहे. रेवती. बरोबर. रेवती बरोबर आहे. शेवंती बरोबर आहे. ओके, गुड. ओके, पुढचा नियम. ओके. पुढं. थांबा. आता मराठीच्या शब्दातलं बघा, ऐका. ए ताई बाळा, इकडं. शब्दातलं शेवटचं अक्षर अकारांत असेल. अकारांत म्हणजे काना नाही, मात्रा नाही, उकार नाही, वेलंटी नाही. अकारांत. तर त्याच्या आधीच्या अक्षरावरची वेलांटी काय असते? मी लिहून शब्द असू दे. हा ट अकारांत आहे. त्याच्या अकारांत म्हणजे दीर्घ उच्चार नाही. अकारांत म्हणजे त्याच्यातला स्वर शेवटचा जो आहे तो अ आहे.
ट उच्चारताना ट वर्ण अधिक अ असतो. ज्याचा अंत अकारांत आहे त्याच्या जस्ट आधी त्याला उपांत्य म्हणतात. त्याच्या आधीच्या अक्षराची वेलांटी ही दीर्घच. ओके, अट नाही. वेलांटीबद्दल आपण बोलतोय. मित्र असा शब्द वापरला जात नाही. थांबा, वेट. हे हिनं म्हटले, ती माहिती होऊ द्यात, समजू द्यात. मित्र म्हटली, हा मित्र असा. या शब्द हा नियम जर याला लागू करायचा म्हटला तर हा असा लिहिलं पाहिजे, पण असं लिहिलं जात नाही. मित्र हा संस्कृत शब्द आहे. त्र हा आकारांत असला तरी मीची वेलांटी पहिलीच येते. हा, नीच, करेक्ट आहे. हा, आता लक्षात आलं. ओके, आता पुढचा नियम. कोणत्याही शब्दाचं अंत्याक्षर दीर्घ असेल तर त्याच्या आधीच्या ह्याच्या वेलांटी ऱ्हस्वच असते. किडा, ढा हा उच्चार दीर्घ आहे ना, पहिल्या त्याच्या आधीच्या कीची वेलांटी ऱ्हस्वच असणार. दिवा, निवाडा. तर हे शब्द आहेत. लक्षात आलं. त्यानंतर विसर्ग आणि जोडाक्षर या संबंधातलं. विसर्ग किंवा जोडाक्षर. विसर्ग ह्या शेवटचा तुम्ही हे लिहिता ना, याला विसर्ग म्हणतात. विसर्ग. तर विसर्ग शब्दामध्ये ज्याच्या पुढं विसर्ग असेल त्याची विलांटी पहिलीच असते. निशुल्क, दुःख, करेक्ट. हे अशी उकार नसणार. ते उकारांच्या नियमामध्ये असतं, पण विलांटीच्या आणि उकाराचा नियम सारखाच आहे. ठीक आहे. हे असं नसतं, तर हे असंच असतं. हा, निशेष जाड्या पहा. हा, विलांटी नाही त्यामध्ये. हा, ओके, ठीक आहे. बरं, आणखी एक नियम की ज्यामध्ये ज्या विलांटी असणाऱ्या, ऐकताय का ए बाळा, लक्ष द्या. ज्या शब्दामधील अक्षराला वेलांटी आहे आणि वेलांटीवरती अनुस्वार सुद्धा आहे. अनुस्वार युक्त वेलांटी ही नेहमी ऱ्हस्वच. निंदा, करेक्ट. किंचन, चिंता, सिंचन, बरोबर आहे, करेक्ट आहे. आणि सर्वसाधारणपणे उकाराचे नियम जे आहे ना, उकाराचे नियम सुद्धा तसेच आहेत. आपण उकाराच्या बाबतीमध्ये वेलांटीच्या बाबतीमध्ये काय बघितलं, एकाक्षरी शब्द जर असेल तर त्याचा वेलांटी दीर्घ, तसा उकार सुद्धा दीर्घ. तू, फू, फू, भू, शू, हे सगळे दीर्घच असले पाहिजेत. त्यानंतर जसा वेलांटीच्या बाबतीमध्ये तसाच उकाराच्या बाबतीमध्ये दीर्घ उच्चार असणारा जर अक्षर अंती असेल, शेवटी असेल, तर त्याच्या आधीच्या अक्षराचे उकार सुद्धा ऱ्हस्व. जसं आपण विळा बघितला तसा सुका. उकाराच्या बाबतीमध्ये अंतिम अक्षर जे आहे ते दीर्घ आहे, पण त्याच्या आधीचा उकार जो आहे तो ऱ्हस्वच आला पाहिजे. शेवटचं अक्षर जर अकारांत असेल, विलांटीसारखाच नियम आहे उकाराच्या बाबतीचा. शब्दातलं शेवटचं अक्षर अकारांत असेल तर ए बाळा, आपण एकमेकांमध्ये बोलण्यासाठी नाही, तर आपण एकमेकांशी बोलण्यासाठी उभे आहोत. तुम्हाला बोलायचं असेल तर माझ्याशी बोला, शेजाऱ्याची नाही. शब्दातलं अंत्याक्षर जर अकारांत असेल तर त्याच्या आधीचा उकार
दीर्घच. भूल, चूक, रूप, तूर, कापूस, भूत, तूप, खूप, सूप, सगळं. ओके. मूल, बरोबर आहे. जसं विसर्गाच्या बाबतीत, विसर्ग आणि जोडाक्षराच्या बाबतीत सुद्धा सेम विलंटी सारखंच. विसर्ग असेल आणि विसर्गाच्या आधीच्या अक्षराला जर उकार असेल तर तो, विसर्गाच्या आधीच्या अक्षराला उकार असेल तर तो ऱ्हस्वच. विलंटी आणि दोघांना हे सारखाच. दुःख हा शब्द आपण बघितला. दुःख, दुःशासन हे शब्द आपण बघितले ना. जोडाक्षराच्या आधीचं म्हटलं की पुष्कळ. ष्क हा जोडाक्षर आहे ना, त्याच्या आधीचा पू ऱ्हस्वच. कधीही असं लिहिलेलं पुष्कर म्हणा किंवा पुष्कळ म्हणा, तो सगळं चालणार नाही. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काही अपवाद आहेत बघा. हा, अपवाद आहेत. हे अपवाद नेहमीच तत्सम शब्द आहेत तेच अपवाद आहेत. सूर्य हा अपवाद आहे. दीर्घ उकार जरी असला तरी हा अपवाद आहे. सूर्य आहे. सूत्र हा शब्द आहे, हा दीर्घ आहे. त्यानंतर पूर्व आहे. पुत्रच्या ठिकाणी ते ऱ्हस्वच लिहिला जातो. ठीक आहे. तर लक्षात घ्या, हे शब्द हे झाले उकाराचे नियम आपण धावते बघितलेले. आता आणखी एक महत्त्वाचा घटक जो सहसा, दोन घटक की जे सहसा इतरत्र नाही फारसे चर्चिले जातात. दिसताना लिहिलेल्या ठिकाणी आपल्याला दिसतो अनुस्वार. दिसताना लिहिलेल्या ठिकाणी दिसतो अनुस्वार, पण त्याचा उच्चार दीर्घ अकारांतच असतो. बघा. हा, दिसताना लिहिलेला असतो अनुस्वार, पण उच्चार दीर्घ अकार असतो. बघा. कुठं, इथं, तिथं, अग, अनुस्वार नाहीये. हा, हिथं. हा, हिथं म्हणजे इथं. हिथं हा देशी शब्द, गावठी झाला. इथं हा प्रमाण भाषेतला शब्द झाला, अर्थ तोच. हा, लक्षात आलं का? लक्षात आलं का? अनुस्वार आहे, पण दिसताना दिसतोय, पण हा अनुस्वार नाही. दीर्घ आकाराचं दर्शन देणारा, दीर्घ आकार उच्चार करायचा आहे हे सांगणारा हा अनुस्वार असतो, पण अनुस्वार नाहीये. लिहिताना अनुस्वार आहे, उच्चारताना दीर्घ आकार आहे हा. आणि एक जोडाक्षरातला र बद्दल बोलू. जोडाक्षरामध्ये आता जास्त जात नाही. जोडाक्षरात र 3 प्रकारे येतो. जोडाक्षरात र 3 प्रकारे येतो. एक येतो रफार स्वरूपामध्ये, एक असतो तो, आणि तिसरा आडवी रेष. बरोबर आहे तुमच्या लक्षात. बघा, हे कुठं कुठं येतं? वर्ष. सगळे शब्द. ओके, शब्द लिहून झाल्यानंतर आपण बोलू. हे याला कुठं म्हणतात? चक्र. करेक्ट. वक्र. हा, बरोबर. हा, प्रकाश म्हणा. बरोबर आहे. वक्र. करेक्ट. आता हा रच जोडाक्षरातला रचा उच्चार असा कधी येतो? असणाऱ्या, ताऱ्या, खऱ्या. बरोबर आहे. आपला वेळ जरा जास्तच पुढे गेलाय, आपण थोडक्यात आवरू. आता जास्त नाही आपण ऐकलं. हा,
चौथा र महाराष्ट्र म्हणजे जोडाक्षरांमध्ये र येतो 4 प्रकारे. कळलं? आता बघा ह्या र चा उच्चार हा र आहे. ऐकताय का रे? ऐकताय ना? बरोबर आहे का मागचे सगळे? हा र आहे, हा र आहे, हाही र आहे, हाही र आहे. पण उच्चार कधी करायचा हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. महत्वाची गोष्ट ती, हा रफार स्वरूपातला र जो आहे याला रफार म्हणतात. हा रफार स्वरूपातला र आहे. ह्याचा उच्चार ऐका 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 ह्याचा उच्चार ह्या वर्णाच्या आधी करायचा. ह्या रफारातल्या रचा उच्चार वर्णाच्या आधी करायचा. लक्षात आलं? वर्ग अर्क सूर्य रचा उच्चार यच्या आधी. ओके. आता बघा इथं चक्र प्रकाश वक्र रचा उच्चार इथं शेवटी झाला. आता इथं ह्या रचा उच्चार रिया असणाऱ्या यच्या आधी आणि ह्या रचा उच्चार च्या नंतर महाराष्ट्र. ओके ओके. लक्षात आलं का? हा सृष्टीतला सुरू हा पण एक प्रकार. हा 5वा प्रकार. करेक्ट राईट. हा पण र आहे. हा जो र आहे त्याचा उच्चार शेवटी नंतर सच्या नंतर. आधी कोणता करायचा आणि नंतर कोणता करायचा ह्याचं आपल्याला माहिती असेल तर आपला उच्चार कधीच चुकणार नाही. आणि उच्चार केलेला काय आहे त्यातले नियम जर आपल्याला आधी कोणाचा लिहायचं आणि नंतर कुठला उच्चार असतो हे माहिती झालं, पण लिहायचं कसं ते पण आपल्याला कळेल. चुकणार नाही. मग आता चुकायचंय का? चुकायचं नाहीये. मित्रांनो, मी काय मराठीचा शिक्षक नाही, मी कोणत्याही शाळेत शिक्षक नाही, मी शिक्षक या पदावरती पगारी नोकर नाही कुठेही. मी इंजिनियर आहे. मी इंजिनियर आहे, मेकॅनिकल इंजिनियर. पण ते आता इंजिनिअरिंगचं म्हणजे निर्जीव मशीनमधलं काम सोडून आता ह्युमन इंजिनिअरिंगमध्ये मानवी इंजिनिअरिंगमध्ये काम करतो. मी तुमच्यासमोर का आलो या प्रश्नाचं फक्त उत्तर देतो. वेळ थोडा जास्त घेतला त्याबद्दल संयोजकांचे मी सगळ्यात आधी क्षमा मागतो, पण पूर्ण करतो. मी इथे का आलो तर या भाषेवरती अत्यंतिक प्रेम करणारी या महाराष्ट्र भूमीमध्ये जितकी लोक असतील त्या वर्गामध्ये मी मोडतो असं मी स्वतःला समजतो. महाराष्ट्र भूमीवरती, महाराष्ट्र मातीवरती, महाराष्ट्र संस्कृतीवरती आणि महाराष्ट्रातल्या मराठी भाषेवरती प्रेम करणारा माणूस म्हणून मी स्वतःला समजतो. आणि मराठी संस्कृती, मराठी भाषा टिकवायची असेल तर ज्याला कळतं त्यानं काम केलं पाहिजे, राबलं पाहिजे, कष्ट घेतले पाहिजेत यावरती माझा पूर्ण विश्वास आहे. आणि त्या अनुषंगानं हा जो शिदोरी नावाचा ज्ञानयज्ञ चालू आहे, हा शिदोरी नावाचा ज्ञानयज्ञ चालू आहे. आता नुसता ज्ञानयज्ञ नाही, हा ज्ञानयज्ञही आहे, कर्मयज्ञही आहे आणि भक्तीचाही यज्ञ आहे. तर ह्या ज्ञानकर्म आणि भक्तीने युक्त असलेल्या यज्ञात माझ्या कर्मकुशलतेची समिधा अर्पण करण्यासाठी इथं आलेलो आहे. माझी कर्मकुशलतेची समिधा या यज्ञात अर्पण करण्यासाठी आलोय. माझ्या इच्छेनं आलोय, माझ्या हौसेनं आलोय. ही माझ्या मायबोलीची, माझ्या मातृभूमीची सेवा आहे. तिच्या चरणी मी समर्पित जीवन जगण्याचा प्रयत्न निश्चितपणे करतोय. आणि आजच्या दिवशी या शिदोरीच्या या प्लॅटफॉर्मवरती मी हेही जाहीर करतोय की आजच्या दिवसापासून दर महिन्याला
कमीत कमी एका शाळेमध्ये हा वर्ग होईल. म्हणजे असं आज तुम्ही 101 मुलं आहात, दर महिन्याला अशी 101 मुलं माझ्यासमोर असतील आणि हे सगळं मी पुन्हा ओतत राहीन, पुन्हा 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 ओतत राहीन. यातनं मी पोचवेन किती हे मला माहिती नाही, पोचेल किती मला माहिती नाही, रुजेल किती मला माहिती नाही, रुजेल त्यातून पिकेल किती मला माहिती नाही, पण मी रुजवण्याचा, पिकवण्याचा, पेरण्याचा आणि खतपाणी घालण्याचा प्रयत्न अखंड करीत राहीन. हा आजचा माझा संकल्प आहे. याबरोबर मी तुम्ही शांत चित्तानं मला ऐकून घेतलं आणि पुढचा जवळजवळ सव्वा तास मला सहन केलं, त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. आणि मित्रांनो, हे खूप महत्त्वाचं आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आपण अत्यंत जीव लावून, अत्यंत प्रामाणिकपणे केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, आत्मसात केलं पाहिजे, अंमलबजावणीत आणलं पाहिजे. आपली लिखाण सुधारलं पाहिजे, शुद्ध लेखन आपलं झालं, लेखन शुद्ध झालं पाहिजे, आपले उच्चार शुद्ध झाले पाहिजे, तरच आपली भाषाशुद्धी शक्य आहे. भाषाशुद्धीसाठी निश्चितपणे सावरकरांनी अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केला. अनेक शिक्षक आजही प्रयत्न करत आहेत. त्यांच्या जर प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांच्या यादीमध्ये पुढे जाऊन कदाचित माझंही नाव घेतलं जाऊ शकेल. यासाठी मी प्रामाणिक राहीन. धन्यवाद. मजा आली का तुम्हाला? आली ना? उच्चार शिकताना, त्यातले शब्द शिकताना तुम्हाला मजा आली ना? तुम्ही गडबड पण खूप केली. बरं, सेशन खूप सुंदर झालंय सरांचं. सर माहितीये का, एक इंजिनियर आहे, अभियंता आहे, एक हिताची ॲस्टोमो म्हणून एक कंपनी आहे पुण्यात. तिथे जपानी कंपनी आहे आणि ती गाड्यांचे कार्बोरेट तयार करण्याची कंपनी आहे. तर सर ते कार्बोरेट कंपनीच्या अभियंता म्हणून तिथे काम करतात. सरांना ती सगळी मशिनरी माहिती आहे. म्हणून तुमची तोंडाची सिस्टीम कशी ना याचा अभ्यास केला. म्हणजे सरांनी तुमच्या रचना कशी आहे, सर गाड्याची रचना सरांना माहिती आहे, पण सरांनी आपल्या तोंडाची रचना कशी आहे याचा पण फक्त भाषेसाठी व्यक्त होत आहे त्यांच्या सगळ्या कार्यातून. सरांनी खूप जीव ओतून तुम्हाला शिकवलंय. एक एक गोष्ट सरांनी समजून घेतली आणि तुमच्यापर्यंत आणलेली आहे. सरांनी त्यातले बारकावे सुद्धा तुम्हाला सांगितलेले आहे. म्हणजे अक्षरशः कंठ, तालव्य या वर्गापासून ते अर्ध स्वर कोणते, पूर्ण, त्यानंतर उष्मे कोणती, ह्रस्व कोणते, दीर्घ कोणते, हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित अगदी समजावून सांगितलेले आहे. आणि सर खरंच खूप सुंदर सेशन झालं, त्याबद्दल धन्यवाद. बोलताना मी सांगितलं होतं आणि त्यांनी जपानी शिकू नये यासाठी शुभेच्छा. तर ते इकडे आमचा तास येतील, नाही तिकडे जाऊन बसतील, हरकत नाही. मी काल बोलताना सांगितलं होतं की काही गोष्टी हा कोड असतात, मात्र त्याची मेकिंग प्रक्रिया ही आवडत नसते. म्हणजे वर्तमानपत्र वाचायला भारी वाटतंय, पण त्याची मेकिंग प्रक्रिया समजून घ्यायला भयानक आवड गोष्ट आहे ती. दुसरी गोष्ट, पैसा आवडत नाही असा माणूस जगात साधू सोडून कोणी नाही. मात्र अर्थशास्त्रातलं व्याख्यान आवडणार नाही किंवा ते पाही वाचलं जात नाही. तसंच भाषा आपण प्रत्येकजण बोलतो, बोलीभाषेत बोलतो, पण प्रमाण भाषेत बोलतो, जे काय असेल ते लिहितो. मात्र त्याची प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया इतकी अशी आहे की ही आवडणारी प्रक्रिया नाही. आणि तरी सुद्धा ते मला कौतुक वाटलं की कुठलेही शिक्षक नसताना आणि मराठीचे अभ्यासक नसताना त्यात फॅकल्टी पण मराठी नाही, म्हणजे शाखा पण मराठी नाही, आणि तरी सुद्धा मराठीचा एवढा अभ्यास. म्हणजे आमच्यासारख्या मराठीच्या विद्यार्थ्यांनी शिकायला पाहिजे. अक्षर आम्ही अंदाजे म्हणतो हे पहिलं दुसरं मराठी काहीतरी काही नियम ठळक, शेवटचं अक्षर दीर्घ वगैरे, सिंगल अक्षर दीर्घ, हे उपांत्य, पूर्व, उपांत्य, हे काही गोष्टी ठीक आहे. पण
मला आश्चर्य वाटतंय संपदाभाऊंचं की काय गरज आहे आपल्याकडे नोकरी मस्त की चाललंय तिकडे, कशाला काय नाही ते दंत तालव्य आणि ह्रस्व दीर्घ आणि स्वर उच्चर स्वराशिवाय ती किती काय सांगायचं. मात्र ते कौतुकाची गोष्ट आहे. आणि ते म्हणले की सर तुम्ही मराठीचा कार्यकर्ता आहे, मराठी भाषा जपण्यासाठी सुद्धा काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून कौतुक वाटतं मला आश्चर्य वाटतं अक्षरशः. मी तुम्हाला सांगू ही गोष्ट काय रंजक आणि आवडणार नाही, त्यामुळे मला माहित आहे तुमच्या निम्म्या जणांचं लक्ष नव्हतं, पण आम्हाला हेही माहित आहे ही बीजे पडली ना तर कुठेतरी ह्या विभागाचं खूप कौतुक आहे. आणि सगळी शिक्षकांनी मनापासून ऐकलं, तिकडे खूप पाठिंबाचा भाग, अजिबात त्यांचं काही लक्ष नव्हतं, चिंताच करायची कारण नाही, लक्ष नव्हतं त्यांच्यासाठी नव्हतंच, हे लक्ष होतं त्यांच्यासाठी होतं हे, आणि ते नक्की उगवणार आहे त्यात काही प्रश्न नाही. पण हे काळजी करायचं काम नाही, हे इतकं महत्वाचं आहे. उद्या त्यांनी सांगितलं स्पर्धा परीक्षेत जरी यश मिळवायचं असलं तरी सुद्धा हे लागतेच, त्याला मार्क आहे, त्याला पर्यायच काय नाही, कळलं काय. त्यामुळे ते काही इंग्लिश नव्हे, इंग्लिशमध्ये पहिली दुसरी काय व्हॅरायटी काय भानगड काय नसते असं काय, ते त्याचा काही संबंध नाही. मात्र मराठीचं हे वेगळं पण आहे. आणि म्हणून आता ते संपदाभाऊंना खूप धन्यवाद. त्यांनी सांगितलं ते आमच्या परिवाराचे सदस्य आहेत, ते काय लेक्चर म्हणजे पुण्यातून आलेले असं काय नाही, ते आमच्या परिवाराचा भाग आहेत. आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न केला, विजेत्यांनी त्याचा समारोप केला.